नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत बेसन लाडू। पण आजचे बेसन लाडू हे डाळीपासून न बनवता डाळव्यापासून आज आपण बनवणार आहोत। अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे। हा लाडू टाळाला अजिबात चिटकत नाही, खूप जास्त दिवस टिकतो आणि खायला तर खूपच टेस्टी लागतो। त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। मोठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 5 वाटी डाळवळ घालायचं आहे। तुम्हाला जर 1 किलोची घ्यायची असेल तर ही जी मोठी वाटी आहे ती माझी 1 किलोचीच आहे। 1 किलो पूर्ण डाळवळ आहे हे मी वाटीने प्रमाण घेतलेलं आहे। 5 वाट्या मी इथे डाळ घेतलेली आहे, म्हणजे 1 किलो डाळ आहे ही। आता आपल्याला हे डाळवळ खमंग भाजून घ्यायचं आहे। कमी गॅसवर आपल्याला हे अगोदर खमंग भाजून घ्यायचं आहे, मग आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे। डाळवळ आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे। कमी गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे आणि भाजल्याच्या नंतर आपल्याला तूप टाकायचं आहे। मी फक्त 1.5 वाटी तुपाचा इथे वापर केलेला आहे, पण हे 1.5 वाटी तूप एकदाच न घालता आपल्याला हळूहळू घालायचं आहे। अगोदर आपल्याला डाळवळ भाजून घ्यायचं आहे, मग याचं पीठ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे अजून भाजून घ्यायचं आहे। लाडू खूप खमंग होतात। हळूहळू आपल्याला तूप घालायचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू केले तर खूपच टेस्टी बनतात, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा। डाळवळ अशा पद्धतीने भाजलं तर नंतर भाजायची जास्त आपल्याला गरज पडत नाही, म्हणून अगोदरच आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे। भाजून झालेला आहे, आता मी काढून घेतलेला आहे। आता आपल्याला त्याच कढईमध्ये रवा घ्यायचा आहे। बारीक रवा असेल तर बारीक घ्या, मोठा असेल जाड तर मोठा घेऊ शकता। मी इथे 1.5 वाटी रवा घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे। रवा आपल्याला अगोदर भाजायचा आहे, मग आपल्याला यामध्ये तूप पण टाकायचं आहे। लाडू करत असताना रव्याचे असो किंवा डाळीचे असो, अगोदर खमंग भाजून घ्यायचं आणि मगच तूप टाकायचं, म्हणजे तूप पण कमी लागतं आणि लाडू एकदम खमंग होतात। अर्धी वाटी मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे। रवा आणि बेसन पीठ आपल्याला सोबतच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही पण चांगले भाजले जातील। आता आपण यामध्ये तूप घालूया। कमी गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। भाजायला जरा जास्त वेळ लागतो, पण असे लाडू खूप छान बनतात। हळूहळू मी इथे तूप टाकत आहे, एकदाच तूप आपल्याला घालायचं नाही। थोड्याशा बेसन पिठामध्ये गाठी होत्या, तर मी अशा पद्धतीने त्या फोडून घेत आहे, म्हणजे एकदम प्लेन होईल आपलं बेसन पीठ आणि रवा। रवा आणि बेसन पीठ आपलं चांगलं भाजून होत आहे।
कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही आणि सगळं बेसन पीठ आणि रवा आपला एकसारखा भाजला जाईल. छान मस्त भाजलेलं आहे, बघू शकता. आता आपण जे डाळ भाजून घेतलं होतं ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमधून पावडर करून घ्यायचं आहे एकदम बारीक. ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घालायचे आहेत. तर आपण ते थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. फक्त थोडंसं तूप घालून आपल्याला गरम करायचे आहेत. वरती लाडूला लावण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत. आता आपण जे पीठ केलं होतं ते पण आपल्याला भाजावं लागणार आहे. तूप टाकून आता आपल्याला भाजायचं आहे चांगलं. अगोदर भाजल्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजायला. डाळ आपण चांगली भाजून घेतली होती, त्यामुळे पिठाला आपण आता डायरेक्ट तूप घालायचं आहे आणि कमी गॅसवरच भाजायचं आहे. हळूहळू कलर बदलत आहे. थोडं थोडं घालून आपल्याला हे भाजायचे आहे, कारण पूर्ण एका कढईमध्ये बसत नाही. जास्तच आपण घातलं तर अर्ध भाजलं जातं आणि अर्ध कच्चं राहून जातं, म्हणून आपल्याला थोडं थोडं इथे भाजायचं आहे. कलर बदलूच तर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता कलर खूप छान आलेला आहे. आता दुसरं पण तसंच भाजायचं आहे. हळूहळू कमी गॅसवर आपण भाजून घेणार आहोत. तूप पण आपल्याला हळूहळू घालायचं आहे. एकदाच तूप घातलं तर हे बेसन पीठ पण जास्त तूप पितं, म्हणून हळूहळू घालायचं, तेव्हाच आपले लाडू चांगले बनतील. आता विलायची पावडर घातलेली आहे. अजून तूप मी यामध्ये घातलेलं आहे. मिळून आपल्याला 1.5 वाटी इथे तूप लागलेलं आहे. आता पूर्ण पीठ आपले भाजून झालेले आहेत. रवा आणि बेसन पीठ हे पण मी यामध्येच मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पिठी साखर मिक्स करायची आहे. थोडंसं गरम असेल तेव्हाच आपल्याला साखर पण यामध्ये मिक्स करायची आहे. तर मी इथे 5 वाट्याच पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही अजून घालू शकता, कारण डाळ आपलं 5 वाट्या आणि परत आपण 1.5 वाटी रवा आणि परत अर्धी वाटी आपण बेसन पीठ पण घातलं होतं. त्यासाठी मी फक्त 5 वाट्याच इथे पिठी साखर घालत आहे. जास्त गोड आवडत असतील तर प्रमाण समान पण घेऊ शकता, पण एवढे गोड खूप होतात, जास्त पण गोड खाल्ले जात नाहीत. हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता पिठी साखर ह्या पूर्ण पिठाला आपल्याला हळूहळू चोळून घ्यायची आहे. आता चांगली चोळी आहे. आता हे लाडू आपल्याला बांधायचे आहेत. थंड पण झालेलं आहे. एकदम लाडूला बांधण्यासारखे पीठ आपलं तयार आहे. आता आपण याचे लाडू बांधूया. खूप झटपट होतात आणि खूप टेस्टी लागतात. असे लाडू तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. तुम्ही सारखं सारखं असेच लाडू बनवताल. लाडू आपले पूर्ण बांधून झालेले आहेत, बघू शकता. दिसायला पण किती छान दिसत आहे आणि खायला पण खूप छान लागतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे सगळे 1.5 किलोचे लाडू आपले झालेले आहेत. भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद.